सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि आता या उन्हाळ्यामध्ये म्हणजे प्रकर्षानं प्रत्येकाला एक आजार उद्भवतो, तो म्हणजे किडनी स्टोन. यावर नेमके काय उपचार होतात आणि किडनी स्टोन का होतो आणि किडनी स्टोनचा त्रास किती भयानक आहे हे आपण प्रत्येकजण जाणतो. आपण आता आलो आहे वेदा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये. डॉक्टर शुभम मोरे यांच्याशी आपण चर्चा करतो आहे की नेमकं मूतखडा म्हणजे किडनी स्टोन हा कशामुळे होतो, का होतो आणि त्यावर कुठली उपचार पद्धती आणि या उन्हाळ्यात नेमकी काय काळजी घ्यावी याच्याशी आपण या विषयावर आपण चर्चा करतो आहे. नमस्कार डॉक्टर, काय सांगाल? नमस्कार. उन्हाळ्याचे दिवस आहेत, किडनी स्टोन हा भयानक आजार की ज्याला हा आजार होतो त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात. कुठलंही दैनंदिन काम करता येत नाही, कशातच लक्ष लागत लागत नाही. आणि यावर उपचार पद्धती अनेक आहेत. अनेक ठिकाणी इकडं जा तिकडं जा, हे औषध घे ते औषध घे असं म्हटलं जातं. परंतु होमिओपॅथीमध्ये आपली उपचार पद्धती कशा पद्धतीची आहे आणि मूतखडा म्हणजे नेमकं काय हे तो जरा आमच्या दर्शकांना तुम्ही सांगा. नमस्कार, मी डॉक्टर शुभम मोरे. आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की मूत्र पिंडातील खडे म्हणजे काय नक्की. तर काय असतं, आपल्या नॉर्मल डे टू डे लाईफमधलं डिस्टर्बन्स झाला तर आपल्याला किडनी स्टोन किंवा मूत्रपिंडातील खडे असं तयार होतात. तर त्याचं रिझन काय? त्याचं रिझन म्हणजे आपण कमी पाणी पिणं, जास्त मिठाचे पदार्थ किंवा मीठ असलेलं खाणे, बाहेरचं जंक फूड खाणे किंवा तुम्ही डायजेशन प्रॉपरली न होणे, हे सगळे रिझन आहेत. तर आता होमिओपॅथी मेन फोकस काय करतं आपल्या याच्यासाठी? मेन म्हणजे तुम्ही बोलला की किडनी स्टोन हा त्याचा पेन खूप तीव्र आणि एकदम एक्सेसमध्ये ह्याच्यात असतं. तर मेन फोकस आपला आहे पेन कमी करणं. पेन कमी करणं तुमचं मेन म्हणजे खडा बाहेर काढणं किंवा खडा फोडायला मदत करणं ह्याचा फोकस आहे. परत आता किडनी स्टोनमध्ये वारंवार काय होतं, पेशंटला इन्फेक्शन होतं किंवा सूज येते किंवा लघवीला सारखं होणं किंवा लघवीला जळजळ होणं किंवा मळमळ, उलटी हा पण प्रकार आहे. आणि काय काय पेशंटमध्ये काय असतं, खडे छोटे असल्यामुळं ना किडनी स्टोनचा त्रासच जाणवत नाही आणि पेशंटला समजतच नाही की आपल्याला किडनी स्टोन आहे. तर अशा प्रकारे सिम्पटम्स आहेत किडनी स्टोनचे. आता किडनी स्टोन अनेक जणांना आपल्याला किडनी स्टोन आहे का नाही हेही माहीत नसतं. तर त्यासाठी त्यांनी काय आणि कुठली दक्षता घेतली पाहिजे? झाल्यानंतर वेदना होतात परंतु हा होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे? मेन म्हणजे तुमचं पाणी 3 ते 4 लिटर किंवा तुम्हाला पाणी अजिबात कमी पडून दिलं नाही पाहिजे बॉडीमध्ये. अजून त्यात आणि मेन म्हणजे कसं आहे, किडनी स्टोनचं जे पेन आहे ते त्यालाच माहिती आहे काय होतं काय नाही. ते त्याचा प्रकार पण कसा आहे, पाठीमागून पुढं दुखत येणं असं आहे किंवा झांगेपर्यंत खाली जाणं असं आहे. परत काही काही उलटी मळमळ खूप होते पेशंटला दुखण्यासोबत उलटी मळमळ असल्यामुळं कधी कधी आपल्याला कन्फ्यूज होतं. तो एक मार्ग म्हणजे इन्व्हेस्टिगेशन सोनोग्राफी. सगळ्यात बेस्ट आहे सोनोग्राफी पोटाची करणे. त्यात आपल्याला समजू शकतं की काय आहे. आणि मेन म्हणजे काय आहे, पेशंट दुर्लक्ष करतात. काय करतात की पाणी कमी पिणं, परत
जर पोट डिस्टर्ब असेल, पोटाचं डायजेशन नीट असेल, त्याच्याकडे लक्ष न देणं, हे प्रकार आहेत. आता होमिओपॅथीचा मेन फोकस काय माहिती आहे का, पेशंटला म्हणजे होमिओपॅथीकडे कुणी यावं, ज्याच्या खडे लहान आहेत, ज्याला सर्जरी नको आहे, सर्जरीची भीती आहे, ज्याला सारखं रिकरंट म्हणजे सारखं खडे होणे, एक खडा झालं की परत 1-2-3 महिन्यानं खडा जाणवणे, ह्याच्यासाठी स्कोप आपल्या होमिओपॅथीमध्ये चांगला आहे. आता तुम्ही बाकीचं ॲलोपॅथीमध्ये काय करू शकता, पेन कमी करू शकता, इंजेक्शन, पेन किलर, हे जर नको असेल तर आपल्याकडे चांगले उपचार होमिओपॅथीमध्ये आहेत. पण असं नाही की आपण सर्जरी टाळू शकतो, तर त्याला एक मर्यादा आहे. कशी, आता आम्ही काय म्हणतो, 12 mm ते 14 mm ह्याच्यापेक्षा जास्त खडा असेल 12 mm पुढे, तर होमिओपॅथीला आपण सपोर्ट म्हणून पेन कमी करणं किंवा त्याचं डायजेशन कमी असेल तर ते चांगलं करणं, हे असं करू शकतो आपण. असं नाही 100% गॅरंटी देऊ शकत की सर्जरीच टाळू शकतो. तर हे डोक्यात घेतलं पाहिजे. मेन काय म्हणतात की सर्जरी पूर्णपणे टाळू शकतो, हे असं करून चालणार नाही. आपल्याला फोकस मेन कशा बघायला लागेल की किडनी स्टोन कोणत्या प्रकारचं आहे, प्रकारे, किंवा आता कसं असतं, काय पेशंटला स्टोन असतो, तो म्हणतो 7-8 वर्ष झालं मला स्टोन आहे, किंवा मला काय जाणवतच नाही, मला काय फरकच पडत नाही असं. तर तो स्टोनचा प्रकार काय, ठणक म्हणजे त्याची रिजिडिटी असते ती किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तर नॉर्मल स्टोन असेल तर तो फुटतो. काय स्टोन असतात कॅल्शियम, फॉस्फेट, असे वेगवेगळ्या प्रकारचे. तर स्टोनवर डिपेंड आहे की आपण ट्रीटमेंट कशी घेतली पाहिजे. आता हायड्रोथेरपी असते, हायड्रोथेरपीमध्ये काय असतं, सलाईन पूर्णपणे दिलं जातं किंवा पाणी भरपूर प्यायला सांगितलं जातं. अशा प्रकारे आपण होमिओपॅथीचं जास्त करतो. पण मेन फोकस आपला लोकांपर्यंत मला पोचवायचा आहे की पेशंटला समजलं पाहिजे की सारखं होणारा स्टोन हा आपल्या बॉडीमध्ये काय आहे, कारण आपल्या बॉडीमध्ये काय तर डिस्टर्बन्स, काय तर बॉडीमध्ये आपल्या इम्बॅलन्स. आता मागच्या इंटरव्ह्यूला मी होमिओपॅथी काय आहे हे त्याच्याबद्दल माहिती दिलेली. तर होमिओपॅथी काय आहे, तुमची प्रकृती, तुमची प्रवृत्ती, तुमच्या बॉडीमध्ये सारखं टेंडन्सी होणारे ते मुळासकट आपण काढून टाकतो. ते इम्पॉर्टंट आहे. आपल्या होमिओपॅथीनं ते क्युअर केलं जातं. आता आपण जे सांगितलं की मूतखडे म्हणजे किडनी स्टोन अनेक प्रकारचे असतात, की त्याच्यामध्ये युरिक ॲसिडचाही जो किडनी स्टोन आहे तोही होतो. म्हणजे नेमकं तुम्ही ग्राहकांना किंवा रुग्णांना काय सांगाल की किडनी स्टोन होऊ नये यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, आणि किडनी स्टोन किती प्रकारचे आहेत? आता किडनी स्टोनचे प्रकार सांगतो. किडनी स्टोन आहे तो एक असतो किडनीमध्ये नॉर्मल, एक असतो युरेटरमध्ये म्हणजे पाईपमध्ये. आता त्याचं कसं असतं, जर किडनी स्टोनमध्ये पाईपमध्ये असेल तर तो खडा मोठा असेल तर पूर्ण तुमची लघवी तुंबली जाते आणि बाहेरच पडत नाही. तर त्या सिच्युएशनला काय करणार आपण, मोठा खडा असेल तर सर्जरीशिवाय पर्याय नाही. हां, ती किडनी स्टोन आहे. काही पेशंटला काय असतं, एकाच किडनीमध्ये मल्टिपल स्टोन्स असतात, म्हणजे एकापेक्षा जास्त स्टोन, 3 ते 4 mm. ते आपण एकदम इझिली होमिओपॅथीनी बरे करू शकतो, 100% बरे करू शकतो. पण हे डोक्यात घेतलं पाहिजे पेशंटनी, जर खडा जास्त मोठा आहे, अडकला आहे, त्या पेशंटला आपण बऱ्यापैकी आपण सर्जरी सजेस्ट करतो. हां, त्या पेशंटला आपण सर्जरी सजेस्ट करून आपलं होमिओपॅथीचा सपोर्ट देऊन त्याचा पेन कमी करणं, त्याचं इन्फेक्शन कमी करणं, त्याची सूज कमी करणं, हे करू शकतो आपण. त्यासाठी मेन म्हणजे आपलं मेन फोकस असला पाहिजे पाणी वेळेवर पिणं. आता उन्हाळा वाढला आहे, किडनी स्टोनचे पेशंट खूप वाढतात. ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही डिहायड्रेशन नाही झालं पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही नारळ पाणी पिलं पाहिजे, तुम्ही ज्यूस पिला पाहिजे, तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स नाही होऊन दिला पाहिजे. आता युरिक ॲसिड वाढणं हे कारण काय आहे, कारण तुमचं पाणी कमी पडतं आणि त्याचे 2 म्हणजे स्टोन आहेत वेगवेगळे. आता तुम्हाला सांगितलं कॅल्शियमचं आहे, फॉस्फेट आहे, युरिकचं आहे. तर ह्या प्रकारे वेगवेगळे स्टोन आहे. आणि होमिओपॅथीमध्ये काय केलं जातं आपण, मेन म्हणजे की स्टोन कसा येतो तो आता तुम्हाला सांगितलेलं मागच्या वेळी इंटरव्ह्यूमध्ये. आपण केस घेताना, केस म्हणजे माहिती घेताना पेशंटची काय विचारतो, तुमचा खाण्यापिण्याच्या पद्धती काय आहे,
तुम्ही पाणी किती पिता, तुम्ही एका वेळी पाणी पिता की जास्त अंतरावर पाणी पिता, हे जे आहे हे मेन फोकस आपलं होमिओपॅथी करतं. आता तुम्हाला मी मागच्या वेळी रिझल्ट दाखवलेले पेशंटचे सोनोग्राफीच्या. आता त्या पेशंटला 3 वर्षापूर्वी काहीतरी पेशंट किडनी स्टोन झाला होता आणि परत त्याला जाणवा लागला. त्यांनी दुसरी कुठं ट्रीटमेंट घेतली, तो स्टोन अजून वाढला, म्हणजे 8 mmचा खडा 12 mm वर गेला. आता त्याचा फोकस आपण काय केलं पाहिजे, का होतोय हा बाबा, काय रिझन काय आहे, आपण ह्या स्टोन ह्याच्यावर मेन फोकस केला पाहिजे. आता त्या पेशंटला PCOD पण होता. PCOD म्हणजे काय, मेन्सेस नीट असणं. तर त्या बॉडीमध्ये काहीतरी डिस्टर्बन्स आहे, त्या बॉडीमध्ये काहीतरी इम्बॅलन्स आहे, त्यामुळं आपण त्याच्यावर मेन फोकस केला पाहिजे. माणूस म्हणून आपण त्याच्यावर फोकस केला. त्याच्यावर उपचार पद्धती ते तुम्ही उपचार पद्धती आपल्याकडे होमिओपॅथीमध्ये होते का, की नेमकं कशामुळे होतोय आणि काय? मग आता मेन आहे ना, आपलं ट्रीटमेंट स्टार्ट करताना आपण केस घेतली जाते तेव्हा तुमची 1 तास माहिती घेतली जाते. 1 तास माहितीमध्ये काय आहे, तुमचं जेवण कसं आहे, तुमचं डेली लाईफस्टाईल कसं आहे, तुमचं चालणं व्यायाम कसं आहे, तुमचं पाण्याचं प्रमाण कसं आहे, तुमचं खाण्याच्या आवडीनिवडी, जास्त प्रमाणात काय आवडतं, जास्त प्रमाणात काय आवडत नाही, काय खाल्ल्यावर त्रास होतो, तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्हाला राग कधी येतो, आता एक गोष्ट सांगतो, मला आठवलं आहे. तर एक पेशंट होता, तो पेशंट म्हटला मला राग येतो पण मी दाबून ठेवतो, मला राग आला की मी व्यक्त नाही करत. तो इतका वर्षाचा राग होता. तो पेशंटला मी हिस्ट्रीमध्ये विचारलं की असं म्हणजे काय रिझन आहे तुमचं राग न बाहेर पडणं. नाही, कोणी काहीतरी बोललं तर मला, म्हणजे नाही का, दुसऱ्याचा विचार करणं. आता त्या पेशंटला मी काय केलं फोकस, की तुम्हाला काय वाटतं नक्की, म्हणजे दुसऱ्याचा विचार येतो म्हणजे काय वाटतं. तर तो पेशंट म्हटला की काय म्हणतील हे, मला सारखं राग चिडचिड करते असं. आता ह्याच्यावर फोकस करून मी त्या पेशंटला मेन काय मेडिसिन दिलं की त्याचा राग बाहेर पडणं, एवढ्या वर्षीचा राग आहे तो बाहेर पडणं, आणि त्याच्यासोबत होमिओपॅथीचं किडनी स्टोनसाठी ट्रीटमेंट दिलं. 3 महिन्यात पेशंटचा खडा 8 mm होता, तो 3 ते 4 mm झाला. म्हणजे आपला जो स्वभाव आहे त्या स्वभावाचाही या किडनी स्टोनवर परिणाम होतो. दुसरी गोष्ट अशी की किडनी स्टोनकडे जर दुर्लक्ष केलं आणि त्याच्या वारंवार त्या किडनीमध्ये अनेक स्टोन जर साचत राहिले तर त्याचा किडनीवरती काय दुष्परिणाम होतो का? हो, 100%. किडनी स्टोनकडे आपण दुर्लक्ष केलं तर डायलिसिसपर्यंत पेशंट जाऊ शकतो. किडनी खराब होऊ शकते, किडनीची कॅपॅसिटी खराब होऊ शकते. आणि असे पेशंट मी बघितलेत, सारखं किडनी स्टोन होतोय आणि तुम्ही दुर्लक्ष केलंय, तुमची किडनीची कॅपॅसिटीच कमी होते, पूर्ण लोडच कमी होतं. कारण काय, किडनीचं मेन हे काय असतं फंक्शन, तुमचं किडनी म्हणजे बॉडी रिसायकल करणं, आपल्या बॉडीमधनं हे करणं, जे काय आहे ते टॉक्सिक्स बाहेर काढणं. जर तुम्हीच तेच म्हणजे आता क्षार किंवा कटिंग खडे हे साचत राहिले सारखं तर किडनीवर लोड येऊ शकतो. त्यामुळं किडनी स्टोनच्या पेशंटनी खूप काळजी घेतली पाहिजे आणि दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की किडनी स्टोनवर अनेक उपचार पद्धती आहेत, जसे की ॲलोपॅथीमध्ये आहे, आयुर्वेदिक आहे आणि आपल्यात होमिओपॅथी आहे. काही ठिकाणी देशी औषधाच्या नावाखाली अनेक जण औषधं देतात, तिथंही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. काही रुग्णांच्या मध्ये असा एक भ्रम आहे जे की मद्यपान करताना पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये प्रचंड वाढतं किंवा बियर प्यायल्यानंतर खडा हा निघून जातो, असा एक त्यांच्यात एक विचार आहे. नेमकं याबद्दल काय सांगाल? आता तर मी त्याबद्दल काय म्हणजे आता बऱ्याच जणांचं ते चालू असतं की इकडे गेलो मी तिकडे गेलो, तर ते मला नाही माहिती की काय आहे त्यांचं हे. तर ते पण जे बियर पिणं किंवा ड्रिंक केल्यामुळं खडा पडतो, तर मेन तुम्हाला हायड्रोथेरपीबद्दल बोललो बरोबर. म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण वाढवणं, खूप सारं वाढवणं. तर हायड्रोथेरपी म्हणजे काय, आता बियर हे एक ड्रिंकच आहे पण ते चुकीचं आहे, कारण त्यामुळं तुम्हाला दुसरे दुष्परिणाम होऊ शकतात. पण हे असं काही वेगळं बियर पिणं किंवा हे करणं हे चुकीचं आहे असं. आपण बघतोय की आता काही रुग्णांच्या मध्ये अशा चर्चा होत असतात, ते आता डॉक्टरांनी सांगितलं की हे मद्यपानानं किंवा बियर पिल्यामुळं किडनी स्टोन बाहेर पडतात, हे पूर्णपणे चुकीचं आहे असं त्यांनी सांगितलं.
दुसरी गोष्ट की ऑपरेशन हा एक भयानक मार्ग आहे, खर्चिक आहे आणि त्रासदायक पण तितकाच आहे. हा टाळण्यासाठी सामान्य रुग्णांनी याच्याकडे कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे? आता मेन तुम्हाला सांगितलं मी की एक 2 सिच्युएशन असतात. खडा मोठा असणं, खडा अडकणं, ह्या सिच्युएशनमध्ये आपण ऑपरेशन करायलाच पाहिजे. त्याला दुसरा पर्याय नाही आहे, कारण त्याचा प्रॉब्लेम किडनीवर येऊ शकतो, डायलिसिसपर्यंत पेशंट जाऊ शकतो. तर त्यामुळं तुम्ही सांगितलं की ज्या सिच्युएशनमध्ये खडे मोठे आहेत किंवा खडा अडकला आहे त्या सिच्युएशनला आपण सर्जरी सजेस्ट केलीच पाहिजे, आणि मी पण करतो सर्जरी सजेस्ट त्या पेशंटमध्ये. आणि ज्या पेशंटमध्ये बाबा हा 3-4 mm खडा आहे किंवा 7-8 mm खडा आहे, जास्त त्रास नाही आहे, थोडं दुखणं पण कमी आहे, अशा सिच्युएशनमध्ये आपण चांगल्या प्रकारे होमिओपॅथीमध्ये ट्रीट करू शकतो. त्या पेशंटचं मेन म्हणजे जे काही बॉडीमध्ये इम्बॅलन्स झालं आहे, आता त्या पेशंटला पोट साफ होत नसेल किंवा त्या पेशंटचं डायजेशन खराब असेल, त्या पेशंटला पेन असेल, तर ते आपण त्या प्रकारे कमी करू शकतो. आणि आपल्या होमिओपॅथीमध्ये खडे फोडू शकतो. आता हायड्रोथेरपी म्हणजे आता हायड्रेंजिया म्हणून एक होमिओपॅथिक मेडिसिन आहे, ते पेन स्टोन कटर म्हणून बोललं जातं. म्हणजे काय, तुमचे जे खडे आहेत ते पूर्ण फोडण्याचं काम ते हायड्रेंजिया मेडिसिन करतं. म्हणजे काय, ते मेडिसिननी तुमचा खडा फोडण्याचं काम. किती दिवसामध्ये हे? आता पेशंटच्या बॉडीवर डिपेंड आहे. तुम्हाला काय म्हणलं, प्रत्येक पेशंटची प्रवृत्ती वेगळी आहे, वेगळी प्रकृती आहे, त्यावर डिपेंड आहे. काही काही पेशंटला 3 महिन्यात फरक पडतो, काही पेशंटला 2 महिन्यात फरक, काही पेशंटला 6 महिने. का रिझन काय असू शकतं, त्या पेशंटचा खडा कठीण असू शकतो किंवा त्या पेशंटचा खडा कुठेतरी अडकलेला असू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळे सिच्युएशन असू शकतात, त्या प्रकारे आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. असं आपण बघतोय की आता आपण चर्चा करताना सरांनी सांगितलं की किडनी स्टोन टाळायचं असेल तर कमीत कमी 4 लिटर पाणी पिलं पाहिजे. म्हणजे सतत पाण्याचं प्रमाण कमी होऊ दिलं नाही पाहिजे, जंक फूड खाल्लं नाही पाहिजे, जास्त मसालेदार तिखट असे पदार्थ टाळले पाहिजेत, कारण हे आपल्या शरीरावरती एक वेगळ्या पद्धतीचा परिणाम करत असतात आणि त्यातूनच हे किडनी स्टोन आपल्या किडनीमध्ये साठत असतात. काही जणांना ते समजतं, काही जणांना समजत नाही. परंतु किडनी स्टोन जर तुम्ही सोनोग्राफी केली आणि त्यामध्ये किंवा त्रास होत असेल तर मात्र तुम्ही इथं वेदा होमिओपॅथी क्लिनिकला नक्की भेट द्या. खानापूर रोडवर हे क्लिनिक आहे. डॉक्टर शुभम मोरे याच्यावरती अगदी प्रभावीपणे उपचार करतात आणि अनेक रुग्णांना त्यांनी यातून दिलासा दिलेला आहे. तरी पण उन्हाळ्याचे दिवस आहेत, किडनी स्टोनचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येकानं काळजी घ्या आणि जर काही शंका वाटली किंवा किडनी स्टोनचं आपल्याला आहे असं जर वाटलं तर मात्र इथं खानापूर रोडवरील वेदा होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.